मुंबईमध्ये आतापर्यंत किती टक्के मतदान झालेलं आहे? देशात 11 वाजेपर्यंत 23.66% इतकं मतदान झालेलं आहे, तर राज्यात 15.93% इतकं मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे। मुंबईतल्या 11 वाजेपर्यंतचं मतदान देखील आता आपण पाहूया। मुंबईमध्ये उत्तर मुंबईमध्ये 14.66%, 15.73%, उत्तर मध्यमध्ये ठाण्यात 14.68%, उत्तर पूर्वमध्ये 17.1% इतकं मतदान या ठिकाणी झालेलं आहे। तर पालघरमध्ये 18.60% इतका मतदान पार पडलेलं आहे। मुंबई उत्तर मध्यमध्ये 15.73%, ठाणा 14.86%, मुंबई उत्तर पूर्वमध्ये 17.1% इतका मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे। पालघर परिसरात 18.60% मतदान झालेलं आहे। उत्तर मुंबईमध्ये 14.66%, उत्तर पश्चिम मध्ये 17.53%, ईशान्य मुंबईमध्ये 17.1%, तर 15.73% मतदान आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या ठिकाणी मतदान पार पडलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन अनावरे यांच्याकडे। चेतन, 11 वाजेपर्यंतची ही टक्केवारी जर पाहिली तर राज्यात 15.93% इतका मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही सकाळपासून विविध मतदान केंद्रावर या सगळ्याचा आढावा घेताय का? अधिक माहिती या सगळ्या संदर्भात आणखीन टक्केवारी वाढावी ही खरं तर सगळ्यांचीच अपेक्षा आहे। तिथंच लागवी मतदानाची टक्केवारी आहे ती जरी देशाच्या तुलनेत राज्यात कमी दिसली तरी उत्साह कुठला कमी नाहीये आणि ही टक्केवारी तासनतास वाढताना दिसेल, कारण आपण पाहू शकतो एवढ्या प्रमाणात म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, अक्षरशः नाकामध्ये नळी लावलेली आहे, तरीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचत आहेत। लोक अर्धा एक तास या ठिकाणी रांगेत उभे आहेत। प्रचंड उकाडा सकाळपासून होता। सकाळी 9 वाजता जे तापमान 32 होतं ते आता 34 पार झालेलं आहे। आणखी ही तापमान दुपारी 2 वाजेपर्यंत वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। लोकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असल्या तरीही लोक रांगेमध्ये उभे राहून आपला अधिकार जो आहे तो बजावताना दिसत आहे। काही वेळापूर्वीच आपण याच ठिकाणी पाहिलं होतं अनिल परब यांचं कुटुंब असेल, उद्धव ठाकरे यांचं कुटुंब असेल किंवा रामदास आठवले यांचं कुटुंब असेल, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता। आणि आता वांद्रे पूर्व येथील या नवजीवन विद्या मंदिर शाळेमध्ये आपण पाहू शकतो महिला असतील किंवा पुरुष असतील, तरुण असतील किंवा ज्येष्ठ असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणूनच एकूणच जो टक्का आहे मतदानाचा जो सुद्धा मुंबईमध्ये देशाच्या तुलनेत कमी दिसत असला तरी आता पुढे दुपारनंतर या टक्क्यात वाढ होईल अशी अपेक्षा आहे। लागवी निश्चित चेतन, तुमच्याकडून सातत्याने या सगळ्या संदर्भात क्षणाक्षणाचा अपडेट जाणत राहू, घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।